जीव गेला तर जरांगेला फाशी द्या, ओबीसी नेते विजय वडेट्टीवार संतापले, तर वडेट्टीवारांचा जातीय दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न, जरांगे भडकले. भुजबळांकडून अजित पवारांना संपवण्याचा डाव, मनोज जरांगेंचा भुजबळांवर गंभीर आरोप, तर अजित पवारांना कोणीही संपवू शकत नाही, भुजबळांचं प्रत्युत्तर. एसटीच्या आरक्षणासाठी धनगर आणि बंजारा समाज आक्रमक, राज्यात ठिकाणी संयुक्त मोर्चे, तर एसटी आरक्षण वाचवण्यासाठी आदिवासी बांधवही उतरले रस्त्यावर. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर पंतप्रधान मोदींचा गवईंना फोन, न्यायमूर्ती गवई यांनी दाखवलेल्या संयमाचं मोदींकडनं कौतुक, सुप्रीम कोर्टामध्ये एका वकिलाकडनं गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत आणि कर्जमाफी करा, थातूरमातूर पॅकेजची घोषणा नको, उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी. तुमच्या छातीवर पाय ठेवून ठाकरे बंधू उभं राहण्याच्या मनस्थितीत आहेत, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना इशारा. 5 महापालिकेमध्ये उद्धव आणि राज ठाकरे एकत्र लढण्याचे संकेत. यंदाच्या दिवाळीला आनंदाचा शिधा मिळणार की नाही, गोरगरिबांना चिंता, आर्थिक चणचणीमुळे राज्य सरकारची आनंदाचा शिधा योजना बारगळण्याची चिन्ह. पुणे पोलिसांकडून निलेश घायवळच्या घरी छापेमारी, घायवळच्या घरी बंदुकीच्या गोळ्या सापडल्याची माहिती, परवाना नसताना सुद्धा शस्त्र बाळगल्यामुळे गुन्हा दाखल, पोलीस घायवळच्या संपत्तीचीही चौकशी करणार. अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला क्लीन चिट, अपघातावेळी गौतमी गाडीत नव्हती, पोलिसांनी 100हून अधिक सीसीटीव्ही तपासले, गौतमीच्या कारची रिक्षाला धडक, रिक्षाचालक जखमी. कफ सिरपग्रस्त 14 मुलांवरती नागपुरात उपचार सुरू, 3 मुलं व्हेंटिलेटरवर, दोघांची प्रकृती गंभीर. विषारी कफ सिरपमुळे आतापर्यंत 16 बालकांचा मृत्यू, कोल्ड्रिप्स कफ सिरपवरती विविध राज्यांमध्ये बंदी. बिहार विधानसभेचं बिगुल वाजलं, बिहारमध्ये 2 टप्प्यात निवडणुका, 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान, तर 14 नोव्हेंबरला मतमोजणी.